नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. मोदी विरोधक विरुद्ध नरेंद्र मोदी अशी ही निवडणूक होते. मोदींच्या प्रचार सभा सुरू आहेत. त्या प्रचार सभांमधून मोदी म्हणतायत ही केवळ मोदी लहर नाही तर ललकार आहे. प्रश्न असा आहे की विरोधक एक एक करून सध्या तरी एकत्र दिसत आहेत. आजही मुंबईमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात चंद्रबाबू नायडू असतील किंवा तृणमूल काँग्रेसचे नेते असतील, आपचे नेते असतील, सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे नेते असतील, या सर्वांनी ईव्हीएम्सला घेऊन त्यातल्या छेडछाडीला घेऊन आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये निवडणूक आयोग पारदर्शी नाहीये, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतंय, एवढंच नाही तर ईव्हीएममुळे भाजपला मतदान होतंय असे आरोप करण्यात आले. रशियावरून ईव्हीएम्स ह्या नियंत्रित केल्या जात आहेत असा आरोप सुद्धा झालेला आहे. प्रश्न असा आहे की 7 टप्प्यांमध्ये ही लोकसभा निवडणूक आहे. आजचा तिसरा टप्पा होता, मतदानाचा दिवस होता. विरोधकांनी एकत्र येऊन मोदींवर, भाजपवर, निवडणूक आयोगावरती आरोप केलेले आहेत. चाहूल लागली आहे की खरंच मोदी म्हणतायत तशी ही निवडणूक बनते आहे. मोदी लहर नाही तर मोदी ललकार सगळीकडे दिसते आहे. त्याचा फायदा हा भाजपला होतोय. त्यामुळेच विरोधकांनी रडीचा डाव खेळणं सुरू केलंय. असंही मतदारांना वाटू शकतं की मोदी जिंकतायत म्हणून विरोधकांचा संयम तुटतोय की खरंच ईव्हीएम मध्ये सुद्धा काही गडबडी होते आहे, काही छेडछाड केली जाते आहे. इलेक्शन्स बिंग रिग्ड ज्याला आपण म्हणतो की ही निवडणूकच एक प्रकारची हायजॅक करण्याचा ईव्हीएमच्या माध्यमातून काही प्रयत्न होतोय. तसा होत असेल तर त्याची चाहूल लागते आहे. चंद्रबाबू नायडू आज खूपच आक्रमक होते ईव्हीएम्सला घेऊन. असं काही खरंच होतंय का? आणि त्याही पलीकडं मोदीमय निवडणूक करून मोदी ही निवडणूक फिरवतायत का? सर्वात महत्वाचा जो कळीचा मुद्दा या क्षणाला दिसतोय की जे विरोधक आज एकत्र आलेले आहेत ते भाजप विरोधी आहेत की मोदी विरोधक आहेत, किंवा त्यांचा भाजप विरोध किंवा मोदी विरोध हा निकालानंतर त्रिशंकू अवस्था जर का आलीच तर टिकेल का? मोदी विरोधकांचं ऐक्य टिकेल का? आणि तेव्हा शरद पवार असतील, नवीन पटनायक असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा चंद्रबाबू नायडू असतील, वेळच पडली तर अखिलेश यादव किंवा मायावती असतील, हे खरंच मोदी विरोधक भाजपच्या जवळ जातील का? त्यांना मोदी एक वेळ चालणार नाहीत पण भाजप चालू शकेल का? आणि मग अशा परिस्थितीमध्ये खरंच आजचं जे मोदी विरोधकांचं ऐक्य दिसतंय ते टिकेल का? हा सुद्धा प्रश्न चर्चेला घ्यावा लागेल. तोच आज आपण घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे आहेत. राष्ट्रवादीचे पुण्याचे प्रवक्ते नेते प्रशांत जगताप आहेत. तसंच आपल्यासोबत कोल्हापूरचे स्थानिक शिवसेना संघटक नेते अवधूत साळोखे सुद्धा आहेत. शिवसेनेची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची आहे, जरी ते मोदींच्या बाजूने असले तरीही. कारण गेली 4-4.5 वर्ष त्यांनी सत्तेत राहून मोदींना आणि भाजपला विरोधच केलेला आहे. किंबहुना नोटबंदीचं पहिलं श्राद्ध हे शिवसैनिकांनीच घातल्याचं फोटो आजही ताजे आहेत. त्यामुळे आज त्यांची भूमिका जरी मोदींच्या बाजूने असेल, निकालानंतर शिवसेना काय करेल किंवा शरद पवार काय करतील असे जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावरती आज आपल्याला ही चर्चा करायची आहे. मी सुरुवातीलाच डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो. डॉक्टर रत्नाकर महाजन, ज्या पद्धतीनं आज विरोधक एकत्र आले आणि ईव्हीएम्सला घेऊन निवडणूक आयोगावरती आरोप केले, सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप निवडणूक आयोगाला खेळणं बनवत आहे, ही निवडणूक परकीय शक्तींकडनं ईव्हीएमच्या माध्यमातून हाताळली जाते असेही आरोप झालेले आहेत. खरंच इतके टोकाचे आरोप ईव्हीएमला घेऊन आज मतदानाच्या दिवशी करणं एक प्रकारे रडीचा डाव आहे असं वाटत नाही? तसा आरोप भाजपने केलेला आहे. नाही, ते भाजपला आरोप करण्यापलीकडे दुसरा काही उद्योगच नाही आणि शाब्दिक खेळ करण्यापलीकडे त्यांचं कौशल्य कुठं जात नाही. आता तुम्ही काय म्हणला, लहर नाही ललकार आहे. आता लहरच्या पुढचं ललकार असतो का? काय ललकार म्हणजे आरोळी देणं, एखाद्याला बोलवणं, एखाद्याला आवाहन करणं.
आता लाट आणि ललकार याच्यात काय संबंध आहे? पण तसं नाही, काहीतरी आपल्या शाब्दिक कोट्या करायच्या. जसं आज काय सांगितलं IED आणि ID, आता ह्या दोघांचा काय संबंध आहे? IED आणि ID यांचा काय संबंध आहे का? पण असं काहीतरी चमत्कृतीपूर्ण शब्द योजना करायची आणि विरोधकांच्या पेक्षा मी कसा श्रेष्ठ, मी कसा मोठा आणि मी कसा विद्वान आहे हे सिद्ध करायचे हे सगळे प्रयत्न आहेत. मुद्दा EVM बद्दलचा आहे. तर EVMच्या द्वारे मतदानाची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला आजचे काँग्रेसचे चाणक्य, आजचे भाजपचे चाणक्य अरुण जेटली आणि हैदराबादच्या एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख जयप्रकाश या दोघांनी मिळून दिल्लीत एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि EVM हे कसे टॅम्पर करता येतात हे त्यांनी सप्रमाण प्रयोग पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं होतं. त्यामुळं EVM बद्दल शंका ही काही आजच घेतली जाते असं नाही, गेल्या वेळेला पण शंकाच घेतली होती, याच्या आधी पण घेतलेली होती. मुद्दा असा आहे की EVM द्वारे मतदान करणं म्हणजेच आधुनिकता किंवा विज्ञाननिष्ठा या अंधश्रद्धेतून आधी आपण बाहेर पडलं पाहिजे. EVM जिथं तयार झाली तिथं सुद्धा लोक सांगतात, ते तयार करणारे सांगतात की हो हे टॅम्पर होऊ शकतात, यांची छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळं अमेरिका असो किंवा युरोपमधले ग्रीस, इटली यासारखे देश असो, तिथं सगळीकडं मतदान पत्रिकांद्वारा मतदान होत असतं, तिथं मशीनद्वारा मतदान होत नसतं. हा झाला EVMची इनएव्हिटेबिलिटी बद्दलचा मुद्दा. म्हणजे EVMला विरोध म्हणजे आधुनिकतेला विरोध, तंत्रज्ञानाला विरोध, हा जो ठोकळेबाज आक्षेप आहे त्याच्याबद्दलचं हे उत्तर झालं. आता आज मुंबईमध्ये चंद्रबाबू नायडू यांनी किंवा सुशील कुमार शिंदे यांनी जे सांगितलं ते या निवडणुकांच्या काळात प्रत्यक्ष अनुभव आले त्याच्यावर आधारित आहे. आता हे सगळं केलं असेल का नाही माहीत नाही, पण आमच्या दृष्टीत तरी, आमच्या दृष्टीपत्तीस तरी हे असं आलेलं आहे. सोलापूरच्या मतदानाच्या वेळेला सुशील कुमारनी विधिवत तक्रार दाखल केलेली होती. तिथं अनेक मतदान केंद्रांवर हे प्रकार झालेले होते. तसंच आंध्रात सुद्धा झाले होते. चंद्रबाबू नायडू काय, सुशील कुमार काय किंवा शरद पवार काय, हे जेव्हा अशा प्रकारचा गंभीर आरोप करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी अर्थ असतो, निश्चितपणे काहीतरी तथ्य असतं, म्हणून हे आरोप होतात. याआधी निवडणूक आयोगाने जे निवडणूक आयोगाचं काम नाही ते केलेलं आहे, ते असं की आम्ही तुम्हाला आमची EVM देतो, तुम्ही ती हॅक करून दाखवा असं आव्हान दिलं होतं आणि वर तक्रार केली की एकही राजकीय पक्ष आला नाहीच येणार. EVMच्या आव्हानाला प्रतिसाद देणं हे काय राजकीय पक्षांचं काम आहे काय? म्हणून राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या वेळेला 17 राजकीय पक्षांनी इलेक्शन कमिशनला अशी विनंती केली होती की पुन्हा एकदा मतपत्रिकांद्वारे मतदान करावं. इलेक्शन कमिशननी ते ऐकलं नाही, कोणाच्या सांगण्यावरून ऐकलं नाही माहीत नाही. पण मग 17 राजकीय पक्षांनी पर्यायी विनंती अशी केली की किमान 50% मतदान केंद्रांवर VVPATचं यंत्र लावून फेर मतदानाची खात्री करून घ्या. ते तरी किती ऐकलंय माहित नाही. या निवडणुकीत आता 50 ठिकाणी VVPAT, 50% ठिकाणी VVPAT लावलंय का नाही माहित नाही. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये EVM बद्दल आणि एकूण निवडणूक आयोगाच्या वर्तनाबद्दल लोकांमध्ये जर संशय निर्माण झाला असेल तर त्या संशयाचं निराकरण करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. सत्ताधारी पक्ष ते करणार नाही. उलट सत्ताधारी पक्षाबद्दल अशी तक्रार आहे की आपल्या सोयीप्रमाणे ते निवडणूक आयोग आणि अन्य केंद्रीय यंत्रणा वापरण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या आहेत आपल्यासोबत डॉक्टर कांता नालावडे. कांताताई, प्रश्न हाच आहे की प्रत्येक वेळेस कमळाचं बटन, कमळाचं चिन्ह असाच आक्षेप घेऊन EVM वरून आरोप केले जात आहेत की काही झालं तर तिथं कमळच दिसतंय. असं का होतंय? असा आरोप कोणी का करत नाही की बाबा हत्तीला मतदान केलं तर ते पंजाला जातंय किंवा बाबा पंजाला केलं तर ते कब्बशीला जातंय? असे आरोप का होत नाहीत? कमळावरूनच का आरोप होत आहेत आणि तशाच का तक्रारी येत आहेत? नाही आशिषजी, आता हे सोलापूर पासून सुरू झालेलं आहे. आता सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदेच्या लक्षात आलंय की आपलं काही सोलापूरमध्ये खरं नाही आणि म्हणजे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला जोर आहे किंवा मतदार त्यांच्या बाजूने आहेत, त्याच्यात प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी उभे आहेत
आणि यावेळेला पुन्हा आपलं काही खरं नाहीये आणि त्यावेळेला म्हणजे त्यांनी ही त्या ठिकाणी सुरुवात केली. आता मुळात आशिषजी की व्हीव्हीपॅट आपण यावेळेला ईव्हीएमच्या बरोबर ठेवलेले आणि त्याच्यात तुम्हाला कळणार आहे एकदा बटन दाबल्यावर व्हीव्हीपॅट मध्ये की तुम्ही कोणाला मतदान केलं आणि समजा ते नाही आलं तर तुम्ही त्या ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसर्स असतात त्यांना सांगू शकता की आम्ही असं केल्यानंतर हे येते आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते करतील ना. आता पवार साहेब सुद्धा आज बोलतायत की त्यांनी सुद्धा पाहिलं की सातारा असेल, कोल्हापूर असेल, बारामती असेल, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं आजचं मतदानाचे आकडे बघा त्या ठिकाणी आणि आशिषजी 23 मेला तुम्हाला आश्चर्यजनक निकाल ऐकायला मिळतील. कोल्हापूर पासून सुरुवात होणार आहे, धनुष्यबाणापासून सुरुवात होणार आहे ते बारामतीमध्ये सुद्धा यावेळेला इतिहास घडणार आहे. आता हे लक्षात आल्यामुळं पवार साहेब सुद्धा असं बोलतायत का. नंबर 3 चंद्राबाबू नायडूंच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकलेली आहे. तिथे रेड्डी आहेत आणि ज्या पद्धतीने वातावरण त्यांच्या विरोधामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे हे तिघे सुद्धा अशा प्रकारे एकत्र येऊन ही तक्रार करतात. मुळामध्ये 2004 आघाडीचं सरकार होतं, 9 ते 14 आघाडीचं हो रडीचाच डाव खेळतायत की त्यांच्या असं लक्षात आलंय. आणि एक लक्षात घ्या, निवडणूक आयोग पक्षपातीपणा कशाला करेल, कारण त्यांनी आपण पाहिलं मोदींच्या पिक्चरवर बंदी आणलेली आहे. आमच्या नेत्यांना सुद्धा म्हणजे 72 तास मनेका गांधी असतील किंवा योगी आदित्यनाथ असतील त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली की नाही तुम्ही 3 दिवस भाषण करायचं नाही. त्यांनी पार्शिलिटी कुठे केलेलीच नाही. आणि यामध्ये कशाला म्हणजे त्यांनी टेक्निशियन्स आहेत त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात निवडणूक, महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात निवडणूक, गुजरातमध्ये मात्र एकाच टप्प्यात 26 जागांवर निवडणूक. हे कसं काय इथं पक्षपातीपणा झाला नाही. अरे का नाही नाही पक्षपातीपणा कसा असेल. 26 जागा फक्त गुजरातमध्ये आहेत तर महाराष्ट्रात सुद्धा किती 48 जागा आहेत. खालोखाल आपला महाराष्ट्र राज्य मोठं आहे हो, हा विचार करा ना. नाही पण म्हणजे उत्तर प्रदेशच्या नंतर आपलं राज्य मोठं आहे म्हणजे त्या ठिकाणी गुजरातमध्ये 26 साठी काय 4 वेळा घ्यायचं होतं का मतदान. महाराष्ट्रात 4 वेळा कशासाठी घेतलं सांगा बरं. जर का मी तुम्हाला थेट प्रश्न विचारला डॉक्टर कांताराव लावडे, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारला की विरोधक आरोप करतायत की 7 टप्प्यांमध्ये जे शेड्यूल बनवलं गेलेलं आहे, वेळापत्रक बनवलं गेलेलं आहे निवडणुकीचं, ते भाजपच्या फायद्याचं आहे, भाजपच्या नेत्यांच्या हालचालीच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. जिथं भाजपसाठी जागा कठीण आहेत किंवा सोप्या आहेत त्या पहिल्या टप्प्यात घेतल्या. जिथं प्रचाराचा कस लागणार आहे उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी 7 टप्प्यांपर्यंत निवडणूक लांबवली गेलेली आहे. महाराष्ट्रात व्यवस्थित 4 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आलेली आहे. गुजरातमध्ये एकच टप्प्यात घेऊन दोघांनाही शहा मोदींना गुजरातची डोकेदुखी 3ऱ्या टप्प्यात संपणार आहे. पुढचे 4 टप्पे उत्तर प्रदेशमध्ये फिरायला ते मोकळे आहेत. अशा पद्धतीनं जर का वेळापत्रक बसवलं गेलं असेल तर हा पक्षपातीपणा नाहीये. नाही आशिषजी, ज्या वेळेला वेळापत्रक जाहीर झालं त्यावेळी विरोधी पक्ष झोपला होता का. मग तेव्हाच त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती. म्हणजे आता तुम्ही अशा कारण काय एक लक्षात ठेवा, पराभव समोर लक्षात आल्यानंतर ही कारणं सुचतात किंवा ही आपल्या मेंदूतून बाहेर पडतात. खरं त्याचा काडीचा संबंध नाही. उत्तर प्रदेश मोठा आहे, आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना. आणि मला असं वाटतंय की हे आपण कशाशी म्हणजे कुठली गोष्ट जोडतो आणि शिवाय त्याचबरोबर निवडणूक आयोग आहे त्यांनी ते सिद्ध करतील ना की नक्की काय आहे ते. पण निवडणूक आयोग काही स्पष्टीकरण देत नाही. लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये कधी नव्हे इतकं निवडणूक आयोगावरती त्याच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप घेतले जात आहेत. निवडणूक आयोग फार सिलेक्टिव्ह वागतंय. लक्षात घ्या निवडणूक आयोग प्रत्येक गोष्टीचा खुलासा करत नाहीये. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. निवडणूक आयोग पार्शिलिटी कशाला करेल, मोदींना पाठीशी कशाला घालेल किंवा एनडीएला पाठीशी कशाला घालेल निवडणूक आयोग. काही कारण नाहीये. त्यांनी आमच्यावर सुद्धा तेवढ्याच कारवाई केलेल्या आहेत आमच्या पक्षावर. म्हणजे मला असं वाटत नाही व्हीव्हीपॅट आपण का आणलं तर आपण कोणाला मतदान केले ते रिसीट बाहेर आपल्याला कळणार आहे.
आणि जर तिथे नाही कळलं तर तिथे प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगू शकतो, ते तिथल्या तिथे बघू शकतात. म्हणजे मला खरं याच्यातलं काही कळत नाही की आता आपल्या लक्षात आले पायाखालची वाळू सरकतीये, पराभव समोर दिसतोय म्हणून अशा पद्धतीने आरोप करणं आणि ते निवडणूक आयोगावर, मला हे संयुक्तिक वाटत नाहीये खरं म्हणजे. ठीक आहे तुम्हाला आठवण करून देतो, तुमचे जीव्ही नरसिंहन राव असतील, लालकृष्ण स्वामी असतील, किरीट सोमय्या असतील, हेच नेते होते जे ईव्हीएमच्या विरोधात शंख फुकत होते. अगदी याचिका सुद्धा जीव्ही नरसिंहराव हे सुप्रीम कोर्टात घेऊन गेले. किरीट सोमय्यांनी एक्सपर्टला घेऊन पत्रकार परिषदा घेतल्या. आता कोणीच बोलत नाहीये, लक्षात घ्या. अहो पण ऐका ना, हो बरोबर आहे ना. नाही आता कोणी बोलत नाही असं नाहीये. एक लक्षात घ्या की यावेळेला आपण आता व्हीव्हीपॅट त्याच्या बरोबर ठेवले, म्हणजे मला काही कळत नाहीये त्याच्यातल्या सुधारणा निवडणूक आयोगाने केलेल्या आहेत की शंकेचं निरसन होण्यासाठी की बघा आम्ही तुम्हाला कळेल की तुम्ही कोणाला मतदान केलंय ते, आणि तरी सुद्धा ह्या तक्रारी अर्थ मागचा इतिहास उगाळण्यापेक्षा आता आपण ज्या सुधारणा निवडणूक आयोगाने केल्यात त्याच्यामध्ये हे शक्यच नाही अशा पद्धतीने होणं. आणि जर का होत असेल, आता आपण पाहिलंय की ते ईव्हीएम मशीन्स आहेत. आता आपल्यासोबत प्रशांत जगताप सुद्धा आहेत. प्रशांत जगताप आताच डॉक्टर कांताराव लावडे असं म्हणाल्या की बारामती हातातनं जात आहे म्हणून पवार सुद्धा अगतिक झालेले आहेत. पवार सुद्धा रडीचा डाव खेळत आहेत. किंबहुना मध्यंतरी आम्ही आज दिवसभर हे विशेष कव्हरेज करतोय, त्यामध्ये एक जण असेही म्हणाले की शरद पवारांचं काय, नेते त्यांच्याकडे येतात, त्यांच्या नेतृत्वात ते पत्रकार परिषद करून घेतात आणि श्रेय आपल्याकडे घेतात. श्रेयही घेणं होतं आणि विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवला हे दाखवणंही होतं, म्हणून शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. पण आता कांताराव लावडे म्हणतायत की मुलगी हरते बारामतीमधून म्हणून शरद पवारही रडीचा डाव खेळतायत. नाही, याच्यामध्ये मी कांताताईंना सांगू इच्छितो, त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस जी असतील किंवा खास करून चंद्रकांतजी पाटील असतील किंवा कांताताई नलवडे असतील, हे 23 मेला पश्चिम महाराष्ट्राचा निकाल निश्चित पाहणार आहेत. त्याचबरोबर आता मराठवाड्यामध्ये जे काही निकाल आमच्या सोर्सेसनी आम्हाला जे काही माहिती मिळतीये किंवा ज्या पद्धतीने ग्राउंड रिपोर्ट मिळतोय त्यांना या संदर्भामध्ये निकालाच्या द्वारेच आम्ही उत्तर देऊ आणि आमची या परिसरातली जनता ही निश्चित भाजपला आणि या भाजपच्या नेत्यांना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे मी कांताताईंना सांगू इच्छितो. आता त्या काही ज्योतिषी नाहीत किंवा त्यांचं काय कुठं कनेक्शन निवडणूक आयोगाच्या एकूण यंत्रणेशी नाही, त्याच्यामुळे त्यांनी अगदी छाती टोपणे सांगू नये. आम्हाला निश्चित पवार साहेब हे खूप नाही का जाणते नेते आहेत. ते आम्ही पश्चिम महाराष्ट्रात किंवा इतर ज्या मतदारसंघामध्ये ज्या काही व्यूहरचना केल्या किंवा उमेदवार दिलेत त्या संदर्भामध्ये आम्हाला 100% खात्री आहे की हा निकाल महाराष्ट्रातला निश्चित निर्णायक असेल. त्याच्यामुळे कांताताईंनी आमच्या निकालाची काळजी करण्याचं कारण आहे पहिला भाग. दुसरा भाग मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ईव्हीएमच्या संदर्भामध्ये 2014ची निवडणूक ज्या झाली त्याच वेळेस आदरणीय पवार साहेबांनी तो निकाल स्वीकारलेला होता. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर पण खूप चर्चा चालू होत्या. पण एक निश्चित आहे की पवार साहेबांचा एक जो स्वभाव आहे, काही सोर्सेस कडून माहिती मिळाल्याशिवाय आणि ती निश्चित स्वरूपाची असल्याशिवाय ते त्याच्यावर भाष्य करत नाही. मग तो ईव्हीएमचा मुद्दा असेल किंवा देशाच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये काही गोष्टीच्या हालचाली चालू असतील तर त्या संदर्भामध्ये असतील. एक निश्चित आहे की आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, मग ते आंध्र प्रदेश असेल, ते त्या ठिकाणी पॉंडेचेरी असेल किंवा बाकीच्या भागामध्ये ज्या पद्धतीने विद्यमान तिथल्या उमेदवारांनी सगळ्या एका संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर थेट त्या मशीन सुद्धा त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये आपटल्या किंवा ज्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी ईव्हीएम टेम्परिंगच्या ज्या काही घटना दिसून आल्या त्यांनी त्या संदर्भामध्ये पुरावे दिलेले आहेत. एक नक्की आहे की चंद्राबाबूजी नायडू ही मंडळी ज्यावेळेस मुंबईमध्ये येऊन किंवा इतर ठिकाणी येऊन ज्यावेळेस आपल्या तक्रारी मांडतात आणि इतर सगळ्यांना बरोबर घेऊन या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. तर आदरणीय पवार साहेबांनी देशभरामध्ये ज्या ज्या मंडळींना काँग्रेस आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा महागठबंधनच्या बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये पवार साहेबांचा एक वेगळ्या प्रकारचा एक चांगला उदत्त हेतू आहे. त्यांना त्या संदर्भात त्यांची एक महत्वाची भूमिका आहे. त्याच्यामुळे चंद्राबाबू नायडूंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी उपस्थित राहणे हा काय योगायोग पण नाहीये किंवा याच्यामध्ये उपस्थित राहणे नाही, त्यांनीच ती पत्रकार परिषद आपल्या नेतृत्वात घेणे.
नाही ठीक आहे ना, मी ऐका ना, मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी ती घेणे किंवा तिथे उपस्थित राहणे याच्यामध्ये मला काही वेगळं पण वाटत नाही. पण एक नक्की आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे, लोकशाहीमध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, या ठिकाणी जर सरकार म्हणून निवडणूक आयोग म्हणून जर चुकीच्या काही गोष्टी करत असेल तर तुमच्यासमोर आम्ही निश्चित ठेवू. आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पार्शलिटी करत आहे, म्हणजे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेस नरेंद्रजी मोदी यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला त्यावेळेस विरोधकांनी तक्रारी केल्या निवडणूक आयोगासमोर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही नरेंद्रजी मोदी यांच्यावर कारवाई करू. आणि त्याचाच आज पुन्हा आदर्श ठेवून आज नरेंद्रजी मोदी यांनी अहमदाबादचं मतदान असताना, त्या चालू असताना तिथं मतदान करायला गेल्यानंतर जे खुलेपणाने अख्खा शहरभर जो काय रोड शो केला, हेच जर त्या ठिकाणी कुठं काँग्रेसच्या पंतप्रधानांनी असा रोड शो केला असता तर त्या ठिकाणी अख्खा देशभर गजब झाला असता, देशभर आरडाओरडा झाला असता. पण हे या ठिकाणी निवडणूक आयोगाचं भाजपचं कुठं काय साठवलोट आहे का? ज्यावेळेस पंतप्रधान पुलवामाच्या घटनेच्या संदर्भात श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर मतं मागतात त्यावेळेस निवडणूक आयोग गप्प बसतं. ज्या वेळेस या ठिकाणी साध्वी नका करकरेंच्या संदर्भामध्ये किंवा एकूण पोलीस व्यवस्थेच्या संदर्भामध्ये प्रज्ञा सिंग बोलतात त्यावेळेस त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग काय बोलत नाहीत. पण या ठिकाणी ज्यावेळेस विरोधक पारदर्शी निवडणुका होण्याकरता किंवा निवडणूक आयोगाने आणखीन सक्षमपणाने यंत्रणा सुधारणा करण्याकरता ज्यावेळेस पत्रकार परिषदा घेतात किंवा आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतात त्याच भाजपवाल्याने कुठेतरी ते झोंबतं आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी लोकशाहीच्या संदर्भामध्ये आम्ही हे स्वीकारतोय किंवा ठीक आहे निकालानंतर या संदर्भामध्ये विरोधकांनी अजूनही नाही का खुलेपणाने पुरावे देत असं जर कांताताई म्हटलं असं तर आम्ही एक वेळ समजू शकलो असतो. पण आतापासूनच त्या ठिकाणी निकालाच्या संदर्भामध्ये खूप काही डोक्यामध्ये त्यांच्या भाजपवाल्यांच्या डोक्यात हवा जाणे किंवा त्यांनी त्या संदर्भामध्ये अति आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स बाळगणे हे काही बरोबर नाही. 23 मेला निकाल हा महाराष्ट्रासहित भारतामध्ये खूप म्हणजे महागठबंधनच्या बाजूनेच लागणार आहे. कांताताई एक प्रश्न तुम्हाला विचारायला सांगितलेला आहे, अनेक लोकांचे SMS आलेले आहेत आणि तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. पंकजा मुंडे एका सभेत काल परवा अशा म्हणाल्या की राहुल गांधींच्या गळ्यात बॉम्ब घालून त्यांना दुसऱ्या देशात फेकून टाका. हे शोभतं का हो भाजपच्या मंत्र्यांना नेत्यांना अशा पद्धतीनं वैयक्तिक वार करणं? नाही आशिषजी, त्यांनी असं जर विधान केलं असेल तर ते चुकीचंच आहे. त्यांनी असं बोलायला नको होतं. ठीक आहे मी एक ब्रेक घेतोय मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. ठीक आहे, मी प्रश्न विचारलेला आहे, भाजपच्या प्रवक्त्याकडनं उत्तर सुद्धा घेतलेलं आहे. काय असतं, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इक्वल प्लेइंग फील्ड हवी आहे. मग तो विरोधक असू दे सत्ताधारी पक्ष असू दे, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा प्रश्न विचारण्याचा जो आपल्या राज्यघटनेनं संविधानानं अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करता येणं हीच तर खरं लोकशाही आहे. आणि तो प्रकार इथं तरी आम्ही करणार आहोत. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्या सोबत अवधूत साळुंखे आहेत, शिवसेनेचे नेते, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सुद्धा आहेत. त्यांनाही मला प्रश्न विचारायचे आहेत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय कोल्हापूरला. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आहेत. सर, तिसरा टप्प्याचं मतदान आज पार पाडलं. आणखी 4 टप्पे उरलेले आहेत. 7 टप्प्यात ही निवडणूक आहे. एकीकडे मोदींचं असं म्हणणं की लहर नाही ललकार है, विजयाची खात्री देणं, त्याचबरोबर भाजपनं सुद्धा मोदी केंद्रित प्रचार करणं, मोदी कार्डच आपल्याला तारेल हा भाजप संघटनेचा स्वतःवरती असलेला विश्वास असेल. पण दुसरीकडे म्हणणारे असंही म्हणतात की भाजप सुद्धा गफलत करते. जितकं मोदी सेंट्रिक किंवा मोदी केंद्रित प्रचार भाजप करेल तेवढंच भाजप सुद्धा जुगार खेळत आहे. प्रादेशिक पक्षांची भूमिका ही नाकारता येणार नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे, तो हा आहे की आज मोदी विरोधक हे मोदींच्या विरोधात एकत्र आलेले आहे. पण उद्या निकालानंतर जर का त्रिशंकू अवस्था आली आणि त्यामध्ये मोदी विरोध बाजूला पडून भाजप विरोध किती लोक दाखवतील याविषयी अनेकांना शंका आहे. एखाद्या वेळेस आम्हाला मोदी नको पण भाजप हवा म्हणणारे सुद्धा विरोधक निघतील. त्यामध्ये जी नावं घेतली जात आहेत, सांगितलं जात आहे, चर्चा आहे, शरद पवार असतील, ममता बॅनर्जी असतील, चंद्रबाबू नायडू असतील, नवीन पटनायक असतील, मायावती, अखिलेश हे पण असू शकतात. अशा वेळी
या विरोधकांचं ऐक्य जे आज दिसतंय ते उद्या टिकेल याची शाश्वती तुम्ही देऊ शकता? आशिष, मला आता इथं ज्या 2-3 गोष्टी दिसतात निवडणुकीनंतरच्या, पहिली गोष्ट मोदी केंद्रित प्रचार हे काय भाजपने ठरवलेलं नाही, हे मोदींनीच ठरवलेलं आहे. त्यामुळे ते स्वतःही आत्मकेंद्रित प्रचार करतायत आणि भारतीय जनता पक्षालाही त्यांचा नावाचा गाजावाजा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळं ते त्या संदर्भात भाजपनं काय वेगळे ठरवलं आहे किंवा भाजपमध्ये कुणाला काय वेगळे ठरवण्याचा अधिकार आहे मोदी आणि अमित शहा यांच्या व्यतिरिक्त, हा काय भाग आजच्या घडला नाही. त्यामुळं तो भाग मोदींनीच ठरवलेला आहे, सगळं त्यानुसार घडतंय. त्यामुळं ते त्याला पर्याय, त्या गोष्टीला पर्याय नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणुकीनंतर तुम्ही जे म्हणता की अखिलेश पासून ममता बॅनर्जींची नावं घेतली, तर मला असं काही वाटत नाही. हे लोक म्हणजे आता भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या विरोधात एकत्र आलेले आहेत आणि हे जे मुळात महागठबंधन नावाची गोष्ट तो आपण एकत्रित म्हणतो, ही महागठबंधन नावाची गोष्ट एकत्रित नाहीच, कुठंच नाही. जो काँग्रेस पक्ष बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात लढतोय, जो उत्तर प्रदेशात अखिलेश आणि मायावतींच्या विरोधात लढतोय, हे सगळे एक आहेत असं म्हणणं ही गफलत करून घेण्यासारखं होईल. यात काँग्रेसची फार मोठी चूक आहे. म्हणजे काँग्रेसचा एवढी 5 वर्षाचा एवढा वाईट काळ अनुभव सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाचा अहंकार कमी झालेला नाही. हे एकूण त्यांनी ज्या पद्धतीनं इतर पक्षांची व्यवहार केलेला आहे म्हणजे त्यावरून दिसून येतं. मग ते आम आदमी पक्षाची आघाडी करण्यासंदर्भातलं सुद्धा त्यांचं वर्तन आहे ते काय अजून त्यांची मस्ती उतरलेली आहे असं दाखवण्यातलं नाही मला वाटतं. त्यामुळं पण एक गोष्ट आहे, जर भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या जागा, एनडीएला मिळणाऱ्या जागा त्या बहुमताच्या किती जवळ जात आहेत, बहुमतासाठी ते गाठतायत का किंवा बहुमत गाठण्यासाठी त्यांना आणखी कुणाची गरज आहे का, यावर अवलंबून असेल तो नेतृत्वाचा प्रश्न, केंद्रीय नेतृत्वाचा प्रश्न असेल. आणि अर्थातच ही जी सगळी निवडणुक्या जाहीर होण्याच्या आधी महागठबंधन म्हणून जे पक्ष एकत्र आले होते त्यातला एखाद दुसरा कुणी त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे गेला तर जाऊ शकेल, पण मला बाकीच्यांचं तसं काही वाटत नाही. मला इथं दिसतंय ते 3 घटक या निवडणुकीनंतर महत्वाचे राहतील. ते म्हणजे नवीन पटनायक, जगनमोहन रेड्डी आणि TRS चंद्रशेखर राव. ही 3 माणसं नेतृत्व एकूण त्यांचा रोल महत्वाचा राहू शकेल. त्यांचं वजन ज्यांच्या पारड्यात जाईल त्यांची सत्ता केंद्रात येऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं सुरुवातीला जो राष्ट्रपतींनी सत्ता स्थापन करण्यासाठी ज्याला निमंत्रण द्यायचं आहे तो निर्णय महत्वाचा ठरणार आहे. आणि स्वाभाविकपणे आताही सांगता येऊ शकतं की ते मोठा पक्ष म्हणून असेल किंवा मोठी आघाडी म्हणून असेल, तो निर्णय भाजप किंवा एनडीएच्या बाजूनच जाणार असेल. मला काँग्रेसची चूक दिसते ती इथं दिसते. काँग्रेसनं काहीही करून जर ममता बॅनर्जी इकडं अखिलेश यादव, मायावती यांच्या आम आदमी पक्ष या सगळ्यांची जमवून घेऊन एक मोठा प्रीपोल अलायन्स केला असता तर तो निवडणूक पूर्व आघाडी म्हणून त्यांचा दावाही प्रबळ राहिला असता. पण काँग्रेसनं ती चूक केली आहे आणि त्याची फळं त्यांना निवडणुकीनंतर भोगायला येतील असं मला आता या क्षणी वाटतं. डॉक्टर रत्नाकर महाजन, हाच प्रश्न आहे. खरं तर मला आठवत आहे की जेव्हा 21 पक्ष एकत्र आलेत, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आपण एकत्र येऊया असं ठरलं, प्रीपोल अलायन्स म्हणजे निवडणूक पूर्व आघाडी करू असंही शरद पवारांच्या बंगल्यावर जी बैठक झाली तिथं ठरलं. त्यानंतर दुसरी बैठक, तिसरी बैठकही झाली, पण ते होऊ शकलं नाही. हाच मुद्दा आहे. जर का प्रीपोल अलायन्स आधी केलं गेलं असतं तर उद्या राष्ट्रपतींसमोर सत्ता स्थापनेचा दावा करताना ते पत्र किंवा प्रीपोल अलायन्स आमचं झालं आहे ते कामात आलं असतं ना. पण आता ते अप्परेज हे एनडीएला दिसतंय. दोन 2019च्या लोकसभा निवडणुकांची चाहूल लागण्याच्या आधी सुमारे वर्षभरापूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या वर्किंग कमिटीमध्ये एक ठराव केला होता आणि त्या ठरावानुसार काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी असं सांगितलं होतं की धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्याच्या उद्देशानं आणि जुलमी मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी म्हणून
सर्व समविचारी पक्षांशी आम्ही आघाडी करण्याचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न काँग्रेस पक्षाचे चालू होते. आपल्याला आठवत असेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळेला हे सगळे लोक एकत्र आलेले होते, पण मध्येच कुठं माशी शिंकली माहीत नाही. मायावती आणि अखिलेश यादव हे एकत्र आले आणि काँग्रेस किंवा अन्य पक्षाशी कुठलीही औपचारिक वा अनौपचारिक चर्चा न करता त्यांनी आपल्या दोघांचीच आघाडी जाहीर केली आणि फार उदार मनानं, अतिशय उदार अंतःकरणानं रायबरेली आणि अमेठी या 2 जागा आम्ही काँग्रेससाठी सोडू असं जाहीर केलं. याचा अर्थ असा की एकेकाळी किंवा अगदी कर्नाटकच्या वेळेला तिथे आम्ही या सर्व मोठ्या गठबंधनाचे आम्ही घटक आहोत असं वातावरण निर्माण केल्यानंतर या दोघांनी अशा प्रकारची कृती केली. आता याच्यातही काँग्रेसची चूक बघायची असेल तर तो ज्याच्या त्याच्या चॉईसचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष काही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेसनी स्वतःच्या वतीनं ही तयारी दाखवून सुद्धा जर काही पक्ष केवळ सत्ता लालसेपोटी, सत्ताकांक्षेपोटी अशी काही कारवाई करत असतील तर त्याचं खापर काँग्रेसच्या माथ्यावर फोडण्यापूर्वी जरा एक क्षणभर थांबून विचार केलेला बरा. आता अवस्था अशी आहे की त्यानंतर मग धोरणात्मक निर्णय असा झाला की जर राष्ट्रीय पातळीवर आघाडी होणार नसेल तर राज्यात प्रादेशिक पातळीवर आघाडी करावी. त्याप्रमाणे अनेक प्रांतांमध्ये काँग्रेसनी तिथल्या पक्षाशी आघाडी केलेली आहे. आता बिजू जनता दल किंवा YSR या लोकांचे खासदार किती निवडून येणार आहेत यावर अवलंबून आहे ना. म्हणजे या प्रादेशिक पक्षांपैकी कोणाचे किती खासदार निवडून येणार आहेत यावर ते कोणत्या पारड्यात आपलं वजन घालणार ते पारडं जड होणार हे अवलंबून आहे. आज केवळ प्रचाराच्या भोवती निर्माण झालेल्या वातावरणावर असे निष्कर्ष काढणं हे घाईचं ठरेल. त्यामुळं काँग्रेस पक्षाने अजून आपण म्हणलात तसं कॉमन मिनिमम प्रोग्राम करायचा सुद्धा निर्णय झाला होता आणि तो प्रोग्राम तयार करण्याची जबाबदारी काँग्रेसवर देण्यात आलेली होती. पण त्यानंतर हे सगळे प्रत्येक जण आपापल्या दिशेने जाऊ लागले. त्यांच्या मागं पडणं काँग्रेसला शक्य नव्हतं. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर कांताराव लावडे सुद्धा आहेत, भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या. कांताताई, 3रा टप्पा झालाय. आतापर्यंत 303 जागांवरती मतदान झालेलं आहे. अजूनही 240 ते 243 मतदारसंघ राहिलेले आहेत, जे उरलेल्या 4 टप्प्यांमध्ये तिथं मतदान पार पाडलं जाणार आहे. तुम्ही कसं बघताय की निवडणूक मध्यावरती आलेली आहे, किंबहुना 303 म्हणजे मेजॉरिटीच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा झालेल्या आहेत. 272 ही आपली बहुमताची मॅजिक फिगर आहे. पुढच्या ज्या 243 जागा आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. तिथंच खऱ्या अर्थानं भाजपला भीती आहे. काँग्रेस सुद्धा असा विचार करते आहे की मोदी विरोधक किंवा भाजप विरोधी जे पक्ष आहेत तिथं काँग्रेस जर का त्या पक्षांमध्ये नंबर 1 राहिला, काँग्रेसने एक साइजेबल संख्या गाठली, असं समजूया 120 पर्यंत आकडा काँग्रेसनी फार तर गाठला, तर आजूबाजूचे पक्ष त्यांच्या बाजूने येऊ शकतात. आणि त्याच वेळी आता जे सर्वे येत आहेत ते एक करून एनडीएच्या आणि भाजपच्या संख्या कमी होताना जाते आहे, कमी होत चाललेली आहे सर्वेज मधून. तुम्हाला असं वाटतं की तो मागचा आकडा सोडा, पण 240 245 एनडीए गाठेल किंवा 270 तरी गाठेलच? नाही आशिषजी, आता जे 3 टप्पे झाले निवडणुकीचे आणि तुम्ही पाहिलं की सर्वाधिक म्हणजे लोकसभेच्या जागांवर निवडणुका म्हणजे मतदान झालेलं आहे. आणि जर आतापर्यंत आपण जर त्या मतदारसंघातलं किंवा त्या राज्यातलं जर आपण पाहिलं किंवा पर्सेंटेज जर पाहिलं किंवा कोणत्या विभागामध्ये म्हणजे किती मतदान झालंय, तर इतक्या वर्षांच्या अनुभवाने तेवढं तरी आपल्या लक्षात येतं. आता बाकीचे राज्य सोडा, परंतु महाराष्ट्राचा सुद्धा तुम्ही विचार करा. मी मराठवाडा वगैरे मी आता पकडत नाहीये, परंतु पश्चिम महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगते की आजच घ्या तुम्ही, आज जे मतदान झालेलं आहे तर आजच्या मतदानामध्ये पश्चिम महाराष्ट्र तुम्ही कोल्हापूर पासून सुरुवात करा. म्हणजे कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार होते
आणि त्याच्या विरोधामध्ये शिवसेनेचा उमेदवार होता. पण त्या ठिकाणी जर कोल्हापूरमध्ये तुम्ही पाहिलं तर त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम त्यांच्या पक्षाने सुद्धा, पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा जास्त तिथे दिसले नाहीत. इव्हन काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करताना आणि उघड स्पष्टपणे काम म्हणजे केलेलं आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की वाढीव टक्केवारीचा फायदा हा फक्त शिवसेना भाजपला होईल? हातकणंगले असेल, सातारा, म्हणजे बघा, फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेनेलाच होईल असं मी म्हणत नाही, तुम्हाला सांगते. परंतु काही मतदारसंघांच्या बाबतीमध्ये मी सांगते, आणि एकूण मतदार म्हणजे मतदानाचा टक्का वाढला तर तो आम्हाला आशादायी वाटतो की तो आम्हाला मिळू शकतो. आणि पुण्यात जी टक्केवारी कमी झाली त्याचं नुकसान कोणाचं आहे? सातारा सुद्धा पहा, पुण्यातल्या टक्केवारी घसरली त्याचं नुकसान कोणाला आहे? नाही ते हो नाही, त्याच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचंही नुकसान होऊ शकतं. नाही, मी अशी जी प्रामाणिकपणे कबूल करते की पुण्यामध्ये टक्केवारी खरोखरच फार कमी झाली आहे आणि याचा गांभीर्याने आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल. परंतु सातारा असेल, म्हणजे बारामती असेल, म्हणजे या ठिकाणी किंवा म्हणजे माडामध्ये सुद्धा तुम्ही बघा तर एकूणच पाहिलं तर त्या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की अहो इव्हन बारामतीमध्ये सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं सांगत होते. आता मी त्या ठिकाणी जाऊन तेवढंच काय, पुण्यामध्ये तर आज अशी घटना घडली की निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणत होते भाजपला मतदान करा. तुम्ही तर कार्यकर्त्यांचं घेऊन बसलात. निवडणूक आयोगाचे कर्मचारी रंगेहात पकडलं पोलिसांनी. आता बोला. बघा, आता ते काय झालं मला नक्की माहित नाहीये, परंतु जरी ते म्हणजे कर्मचारी असले, जरी ते कर्मचारी असले, निवडणूक आयोगाचं काम करत असले, तरी त्यांचे स्वतःचे विचार मत असतील ना की तो म्हणजे स्वतःच्या मनाने कुठल्या पक्षाच्या बाजूने ते त्याने ठरवलं असेल ना. भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं सांगितलं, भाजपने तर त्यांना सांगितलं नाही. बरं ठीक आहे. नाही, साहजिकपणे त्यांना एक लक्षात घ्या, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पार्टी कशाला सांगायला जाईल की तुम्ही म्हणजे हा प्रचार करा? काही गरजच नाही ना. बरं ठीक आहे. ताई मला मुद्दा कळलाय. आपल्यासोबत अवधूत साळोखे आहेत, शिवसेनेचे नेते आहेत कोल्हापूरचे. अवधूत साळोखे, जी टक्केवारी कोल्हापूरमध्ये वाढते, विक्रमी टक्केवारी होते, म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा मतदान जास्त झालं होतं, यंदा ते 70% जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही सुधारित अंतिम आकडेवारी यायची आहे. कोल्हापुरात जे वाढीव मतदान आहे किंवा मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्याचा निष्कर्ष तुम्ही तुमच्या सोयीनं लावाल, तरी पण प्रामाणिकपणे सांगा ही टक्केवारी का वाढली आणि वाढीव टक्केवारीचा फायदा कोणाला होऊ शकतो? अशी जी मी आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक एवढी लोकांनी डोक्यावरती घेतली होती कोल्हापूरची, म्हणजे सकाळपासून 7 वाजल्यापासून एवढा उत्साहानं लोक आपणहून घरातनं बाहेर पडून मतदान करत होती. म्हणजे लोकसभेची निवडणूक आहे का महापालिकेची निवडणूक आहे ही थोडंसं 2 मिनिटं शंका आली, पण लोकसभेला एवढ्या उत्साहानं लोकांनी बाहेर पडून मतदान करणं हे मी आजपर्यंत बघितलं नव्हतं. पण ही निवडणूक आमचे शिवसेनेचे उमेदवार, आम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून जाहीर केलं, पण हळूहळू ते सर्व पक्षीय उमेदवार बनले आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मिळून त्यांच्या पाठीशी ताकद जी दिली त्याच्यामुळं कदाचित एवढा मोठा, कारण की मागच्या वेळेला पण मतदान चांगल्या पद्धतीनं झालं होतं, पण ह्या वेळेला लोकांनी ठरवलेलं आहे की कुणाला मतदान करायचं कुणाला नाही. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा जोश सकाळपासून दिसत होता. साधारण 5 वाजेपर्यंत एक 65% दिसत होतं मतदानाची टक्केवारी. पण एवढ्या उत्साहात लोकांनी मतदान केलंय की 100%, आणि ह्या सर्व पक्षाच्या लोकांनी, म्हणजे आमचे उमेदवार सर्व पक्ष झाले शेवटच्या टप्प्यात येतोपर्यंत, त्यामुळे सगळ्यांनी मिळून मतदानाचा टक्केवारी. ठीक आहे. विजय चोरमारेंकडे जातोय कारण ते खास मुंबईहून मतदानासाठी कोल्हापूरला गेले होते. लोकांनी बदललेलं मला त्यांना बोलतं करायचं आहे. सर चोरमारे सर, हाच प्रश्न आहे, असं कोणतं टॉनिक आज दिसलं कोल्हापुरात की एवढी मतदानाची टक्केवारी वाढली, इतका उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूरकरांनी या निवडणुकीला दिला? कसं आहे की जिथं निवडणूक चुरशीची असते तिथं मताची टक्केवारी वाढतेच.
म्हणजे यापूर्वीची जरी कोल्हापूरची लोकसभेची टक्केवारी घेतली वेळच्या वेळी म्हणजे मागं सदाशिवराव मंडलिक आणि संभाजीराजे असतील किंवा 2004ची धनंजय महाडिक आणि सदाशिवराव मंडलिक यांची निवडणूक असेल त्यावेळी मोठे टक्केवारी होतीच. यावेळी फक्त फरक असा दिसतो यात की इथं एका सरळ दोन पक्षातलं म्हणजे लढत यापेक्षाही खूप अशी संमिश्र गुंतागुंतीची अशी लढत सुरू झाली. म्हणजे सतेज पाटलांच्या विरोधापासून ते सुरू झालं. म्हणजे मला एक गोष्ट इथं नमूद करावी लागेल की धनंजय महाडिक हे महाराष्ट्रातले म्हणजे काही मोजक्या खासदारांच्यापैकी आहेत की ज्या खासदारांनी लोकसभेच्या सदस्यत्वाची फंक्शनिंग काय आहे हे समजून घेणारे जे महाराष्ट्रातले फार मोजके खासदार आहेत त्या धनंजय महाडिक होते. पण कसं आहे त्यांना ही निवडणूक यावेळी जड गेलेली हे निश्चित आहे. त्याची कारणं इथं स्थानिक राजकारणात आहेत. त्या मग ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात झालेली राजकारण असतील, महापालिकेच्या काळात झालेलं राजकारण असेल किंवा अन्य विधानसभेच्या काळातलं राजकारण असेल. हे राजकारण आणि या राजकारणामुळं प्रत्येक तालुक्यात एक वेगळा पेच निर्माण झाला होता, काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं लोकसभेची निवडणूक ही बहुतेक ठिकाणी विधानसभेची किंवा तत्सम जिल्हा परिषद किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असती तशा ईर्षेनं लढवली गेली आणि त्यामुळं हे एकूण जे आपल्या जी चुरस दिसते, जी मताची टक्केवारी वाढली दिसते ते त्याचं महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं. आणि एरवी उत्साह असतो फक्त यावेळी तो जरा अधिक चुरस जास्त असल्यामुळं तो यावेळी जास्त होता. ठीक आहे, हाच प्रश्न मला वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे प्रशांत जगताप तुम्हाला. बघा, हॅलो आशिष. हा प्रशांत जगताप, हाच प्रश्न मला वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे. तो असा आहे की स्थानिक पातळीवरची चुरस जर का इतकी असेल की त्यामुळं मतदानाची विक्रमी टक्केवारी वाढत असेल तर मग ही संपूर्ण निवडणूकच स्थानिक मुद्द्यांवर का येत नाहीये? खरंच राष्ट्रवाद, राष्ट्रीय हित, देशद्रोह या मुद्द्यावर ही निवडणूक जाते की स्थानिक पातळीवरती जाते? कारण स्थानिक पातळीवरती जर का मुद्दे आले तर त्यात चुरस निर्माण होते. लोकांच्या प्रश्नांवर जर का निवडणूक लढवली गेली तर लोक सुद्धा आपल्या प्रश्नांसाठी निवडणूक आहे म्हणून हिरिरीने भाग घेतात. त्यामुळं ही निवडणूक राष्ट्रवाद, देशद्रोह, राष्ट्रीय हित, दहशतवाद या मुद्द्यांऐवजी स्थानिक मुद्द्यांवर, खऱ्या मुद्द्यांवरती लढली जाते असं म्हणायचं का? नाही, मी मुळातच या सगळ्या गोष्टीला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भाजपला जबाबदार धरतो. कारण की ही निवडणूक बऱ्याच अर्थाने म्हणजे ज्या पद्धतीने आर्थिक मंदी, नोटबंदी आणि वेगवेगळ्या कारणांनी आपला देश अडचणीत आलेला असताना खऱ्या अर्थाने सीमेच्या वर काय प्रश्न चाललेत, देशामधली एकात्मता असेल किंवा त्या ठिकाणी राष्ट्रवाद या संदर्भामध्ये निवडणूक नेता आली असती. पण एक पुलवामाची घटना घडल्यानंतर नरेंद्रजी मोदी यांनी ती घटना राष्ट्रवादावर किंवा इतर मी एकटा राष्ट्रभक्त बाकीचे सगळे त्या ठिकाणी गद्दार किंवा बाकीचे हे देशविरोधी आहेत असं वातावरण निर्माण करून निवडणुका पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांचे आम्ही वृत्तपत्रांमधून किंवा चॅनलच्या माध्यमातून जे काय आम्ही तुमच्याकडून ज्या गोष्टी आम्ही माहिती घेतोय किंवा ज्याबद्दल तुमचं वृत्तसंकलन होतंय ह्या सगळ्या गोष्टी एक आहे की खूप ठिकाणी स्थानिक पातळीवर त्या निवडणुका लढवल्या गेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत ज्यांच्या हातात नेतृत्व होतं त्यांना ते हँडल करता आले नाहीत त्याच्यावर निवडणुका रंगल्या गेल्या. जसं पुण्यामध्ये गिरीशजी बापट हे या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं जे काय पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांना प्रश्न सुधारता आले नाही किंवा पुण्याची वाहतुकीच्या संदर्भामध्ये त्यांना त्या संदर्भामध्ये खूप पुढची पावले टाकून सुधारणा करता आल्या नाहीत. त्या प्रश्नावरच ही निवडणूक फिरली गेली. त्याचबरोबर खऱ्या म्हणजे कोल्हापूरची निवडणूक असेल त्या ठिकाणी या ठिकाणी चोरमोरे साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या एक नक्की आहे की एखादा धडाडीचा कार्यकर्ता किंवा एखादा धडाडीचा नेता ज्यावेळेस एखादी निवडणूक जिंकण्याच्या संदर्भामध्ये एक वेगळं स्किल दाखवून देतो त्यावेळेस आपसुकच बाकीच्या पक्षातल्या नेत्यांना आपल्या अस्तित्वाची कुठेतरी धडपड त्यांना करावी लागते आणि त्यातूनच अशा प्रकारचे सर्व पक्ष एकत्रित येतात. पण ज्याचं काम चांगलं असेल मग ते देशाच्या लोकसभेमध्ये असेल किंवा स्थानिक जिल्ह्यामध्ये त्याच्या शहरामध्ये असेल तर मतदार त्याच्या पाठीशी उभे राहतात. पण आताच्या या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यातल्या नाही मी चुकीचा अर्थ लावलेला नाहीये असं मी इच्छितो. धनंजय महाडिकांच्या बाजूने मतदान वाढलंय
नाही नाही, मी त्या संदर्भात मी तुम्हाला फक्त स्थानिक एकत्रित येणे किंवा स्थानिक पातळीवर दोन्ही उमेदवारांमध्ये इतकी होती की त्यामुळं मतदान वाढण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला ते सांग, मग माझं म्हणणं तेच आहे, पुण्यात आम्हाला अशी चुरस दिसली नाही म्हणून मतदानाची टक्केवारी घसरली. मतदान जे आहे हे आम्ही म्हणजे नाही म्हणून सांगू इच्छितो की या शहरामध्ये भाजपचे 101 नगरसेवक आहेत, 8 आमदार आहेत, त्या ठिकाणी जिल्ह्याचं पालकमंत्री किंवा राज्याचे 2 मंत्रीपद आणि देशाचं केंद्रीय मंत्रीपद, 3 खासदार पुण्यामध्ये भाजपचे आहेत, तरी त्यांना त्या ठिकाणी 50%च्या वर मतदान नेता आले नाही. मग खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी स्थानिक विषय असतील किंवा चुरस निर्माण करण्याकरता कार्यकर्त्यांमध्ये लोकांपर्यंत नेण्याचे जे मुद्दे असतात, जे आम्ही या शहरासाठी, या जिल्ह्यासाठी किंवा या राज्यासाठी चांगलं केलंय किंवा खूप चांगल्या सुधारणा केल्यात, ते सांगण्यासारखे मुद्दे त्यांच्याकडे नव्हते. तशी चुरस निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. म्हणूनच आम्ही या ठिकाणी पुणे शहराचं मतदान हे 50%च्या खाली राहिलेलं आहे. पण राज्यातली निवडणूक किंवा देशातली निवडणूक एकूण मी पाहता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने देश पातळीवर म्हणजे लोकसभेमध्ये जाऊन या देशाचं भवितव्य काय घडवायचंय, आंतरराष्ट्रीय पातळीवर हा देश काय प्रकारे उद्या नाही का भरारी घेऊ शकतो, अशा प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना नेता आले असते. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी फक्त निवडणुका जिंकण्याकरता एखाद्या कुटुंबावर टीका करणे किंवा त्या ठिकाणी देशामध्ये एखादी घडलेल्या घटनेमध्ये आपण काय कर्तृत्व करून दाखवलं, मग ते खरं का खोटं याचं विश्लेषण न करता ती निवडणूक जिंकण्याकरता त्यातून मत कॅच करणं याच्यामध्येच वेळ घालवला. आणि हा एक गंभीर प्रश्न आहे सर, मला हा तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे. याचं कारण असं आहे की निकालानंतर त्रिशंकू अवस्था अस्तित्वात येईल 17व्या लोकसभेची, असे सगळ्या सर्वेज मधून दिसत आहे. जे सर्वे आधी एनडीएला भाजपला झुकते माप देत होते तेच सर्वे आता इथून जसे जसे पुढे चालले आहेत तसं एनडीएच्या आणि भाजपच्या संख्याबळामध्ये किंवा जागांमध्ये घट दाखवत आहेत किंवा त्या घटतायत असं दाखवत आहेत. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आज मोदी विरोधक एकत्र आले, उद्या जर का भाजपनं असं जाहीर केलं निकालानंतर की मोदींना बाजूला सोडा, तुम्ही सांगा तो नेता आम्ही करू, तुम्ही आमच्या बरोबर या, तर शरद पवार असतील, ममता बॅनर्जी असतील, YSR रेड्डींचा मुलगा जगनमोहन रेड्डी असेल, नवीन पटनायक असेल, अखिलेश यादव असतील, मायावती असतील, हे काँग्रेस बरोबर येतील असा विश्वास तुम्हाला आहे की गरज पडल्यास हे रंग दाखवतील? शरद पवारांचं म्हणतोय मी. हा प्रश्न आज तरी हायपोथेटिकल आहे, पण दुसऱ्या बाजूला एकचालकानुवर्तित्व या तत्वावर चाललेल्या संघाचं अपत्य भारतीय जनता पार्टी असल्यानं आणि भारतीय जनता पार्टी संबंधीचे सर्व निर्णय संघ घेत असल्यानं अशा प्रकारे संघ स्वतःहून मोदीच्या ऐवजी अमुक अमुक नेता करू असं सांगतील अशी शक्यता दिसत नाही. दुसऱ्या बाजूला गेल्या वेळेला जसं स्वबळावर सुद्धा सत्ता स्थापन करण्याची शक्यता निर्माण करणारा निकाल बीजेपीच्या बाजूने लागला तसा या बाजूला लागण्याची शक्यता नाही. तिसऱ्या बाजूला आज भाजपबरोबर एनडीएचे घटक असलेले जे पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत, त्यातले शिवसेना आणि अकाली दल हे 2 पक्ष सोडले तर इतर प्रादेशिक पक्ष इतक्या कन्सिस्टंटली भाजपबरोबर राहतील अशी शक्यता नाही. शिवसेना आणि अकाली दल सुद्धा त्यांच्या कंपल्शन्समुळे भाजपबरोबर राहिलेला आहे. नाहीतर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाचा गेली 4.5 वर्ष सामना असो किंवा त्या नेत्यांची भाषणं असो त्यातून कसा उद्धार केला होता आणि त्यांच्या संबंधी कशी सुभाषित रत्नावली आपल्या समोर मांडली होती हे आपल्या लक्षात असेलच. तेव्हा या कंपल्शनमुळे हे 2 पक्ष जरी त्यांच्याबरोबर राहिले तरी अन्य प्रादेशिक पक्ष, उदाहरणार्थ आसाम गण परिषद आतापर्यंत त्यांच्याबरोबर होते, मध्येच त्यांनी त्यांची साथ सोडली, पुन्हा बरोबर आले. ईशान्येमधले त्या प्रांतापुरते मर्यादित आणि टोळ्यांपुरते मर्यादित प्रादेशिक पक्ष हे केंद्रस्थानी कोणत्या पक्षाला स्वतःचे जास्त खासदार निवडून येऊन पाठबळ मिळेल यावर त्यांचा निर्णय अवलंबून ठेवतील. दक्षिणेतल्या पक्षांमध्ये तर आजच विभागणी आहे. ज्या बाजूला DMK आहे त्या बाजूला AIADMK येऊ शकत नाही, ज्या बाजूला YSR काँग्रेस आहे त्या बाजूला TDP आणि अन्य 2 पक्ष येऊ शकत नाहीत.
अशा परिस्थितीमध्ये पोस्ट इलेक्शन सिनेरिओ काय असेल याबद्दल आत्ता आपण फक्त तर्कच करू शकतो आणि त्या तर्कासाठी प्रत्येकाचं आपलं आपलं जस्टिफिकेशन असेल. अगदी बरोबर आहे. अजून 1 महिना अवकाश आहे. 23 मेला निकालाचा दिवस आहे. 23 मेला मतमोजणी आहे. अजूनही 4 टप्पे निवडणुकीचे राहिलेले आहेत. महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा हा येत्या 29 एप्रिलला आहे, ज्यामध्ये 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईतले 6 मतदारसंघ 29 एप्रिलला मतदानासाठी जात आहेत. ठाणे असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, पालघर असेल, शिरूर, मावळ, रायगड हे मतदारसंघ आहेत. इथं सुद्धा मतदान होत आहे 29 एप्रिलला. त्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रातलं चित्र हे कसं फिरतंय हे आपल्या लक्षात येणार आहे. निवडणुका आहेत, चर्चा कराव्या लागतायत, आडाखे बांधावे लागतायत, तर्क वितर्क किंवा शंका सुद्धा विचारात घेतली जाते, त्यावरती चर्चा करावी लागते. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.